श्लोक 28 आणि श्लोक 29. वासुदेव परा वेदा वासुदेव परामखः वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रियाः वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः. वासुदेव भगवान, पराः परम ध्येय, वेदाः वेद, वासुदेव भगवान, पराः आराधनेसाठी, मखाः यज्ञ, वासुदेव भगवान, पराः प्राप्तीचे साधन, योगाः योग साधने, वासुदेव भगवान, पराः त्यांच्या नियंत्रणात, क्रियाः फलासक्त क्रिया, वासुदेव भगवान, परम परम, ज्ञानम ज्ञान, वासुदेव भगवान, परम परम, तपः तपस्या, वासुदेव भगवान, परः श्रेष्ठ गुणवत्ता, धर्मः धर्म, वासुदेव भगवान, पराः आत्यंतिक, गतिः जीवनाचे ध्येय. अनुवाद. शास्त्रातील ज्ञानाचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण हे आहेत. यज्ञकर्मे त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आहेत. योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. फलाशेने केलेल्या सर्व कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. ते परम ज्ञान आहेत. सर्व कठोर तपश्चर्या त्यांना जाणण्यासाठीच आहेत. धर्म त्यांची प्रेमसेवा करण्यातच आहे. ते जीवनाचे परम ध्येय आहे. तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण हेच उपासनेचा विषय असल्याचे या 2 श्लोकात प्रमाणित केले आहे. वैदिक शास्त्रात तेच जीवनाचे लक्ष्य सांगितले आहे. भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणे आणि विस्मृत भगवत भक्तीला पुन्हा जागृत करणे हेच वेदांचे सारतत्व आहे. भगवद्गीतेत भगवंतांनी याच सिद्धांताचे समर्थन केले आहे. वेदांचे अंतिम प्रयोजन केवळ मला जाणणे हेच आहे. बद्ध जीवांना भगवान श्रीकृष्णांची जाण करून देण्याकरिताच भगवंतांनी व्यासदेवांच्या रूपाने प्रकट होऊन शास्त्रांचे संकलन केले आहे. कोणतीही देवता भौतिक बंधनातून स्वातंत्र्य प्रदान करू शकत नाही. हेच सर्व वैदिक शास्त्रांचे मत आहे. भगवंतांविषयी कोणतीही माहिती नसलेले निराकारवादी भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्याला हीन लेखून त्यांना इतर सर्वसाधारण जीवांच्या स्तरावर ठेवतात. या कृतीमुळे असे निर्विशेषवादी मोठ्या कष्टाने भौतिक बंधनातून मुक्ती मिळवतात. ते केवळ अनेकानेक जन्मांनंतर ज्ञानाद्वारे सुसंस्कृत झाल्यानंतर भगवंतांना शरण जाऊ शकतात. कोणी असा वाद करील की वैदिक क्रिया या यज्ञानुष्ठानावर आधारित आहेत. ते सत्य आहे. पण असे सर्व यज्ञसुद्धा वासुदेवांविषयीच्या सत्याचा अनुभव किंवा साक्षात्कार होण्याकरिताच आहेत. वासुदेवांचे यज्ञ हे एक दुसरे नाव आहे. भगवद्गीतेत असे स्पष्टपणे घोषित केले आहे की सर्व प्रकारचे यज्ञ आणि क्रिया यज्ञाच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या संतोषार्थ केल्या पाहिजेत. योग पद्धतींविषयी देखील हेच सत्य आहे. योग म्हणजे भगवंतांशी संबंधित होणे होय. या योग पद्धतीत आसने, प्राणायाम, ध्यान अशा कित्येक शारीरिक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. तथापि या सर्व प्रक्रिया वासुदेवांच्या स्थानाविशिष्ट परमात्मा स्वरूपावर ध्यान एकाग्र होण्याकरिताच आहेत. परमात्मा साक्षात्कार हा वासुदेवांचा अंशतः साक्षात्कार होय. जर कोणी अशा प्रयत्नात यशस्वी झाला तर पुढे त्याला वासुदेवांचा पूर्ण रूपाने साक्षात्कार होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने बहुतेक योगी शारीरिक प्रक्रियेतून संपादित केलेल्या सिद्धींच्या सामर्थ्याने विचलित होतात. त्यांना योगभ्रष्ट असे संबोधले जाते. अशा भ्रष्ट योग्यांना त्यांचे वासुदेवांच्या साक्षात्काराचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून विद्वान ब्राह्मणांच्या वंशात अथवा श्रीमंत वाणिकाच्या परिवारात जन्माला घालून पुन्हा संधी दिली जाते. असे भाग्यशाली ब्राह्मण आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे पुत्र जर या संधीचा योग्य लाभ घेतील तर सत्संगतीने ते सहजच वासुदेवांना जाणू शकतील. परंतु दुर्दैवाने असे उपजत भाग्यशाली लोक पुन्हा लौकिक संपत्ती आणि प्रतिष्ठा अशा गोष्टींनी मोहित होतात आणि जीवनाचे ध्येय प्रत्यक्षात विसरतात. हीच गोष्ट ज्ञानाच्या विकासाचीही होय. भगवद्गीतेनुसार ज्ञानाच्या विकासासाठी 18 उपाय आहेत. अशा ज्ञानाच्या विकासाने
मनुष्य क्रमशः गर्वरहित, दर्परहित, अहिंसक, सहनशील, सरळ, श्री गुरुप्रती श्रद्धावान आणि आत्मसंयमी होतो. तसेच तो गृह, परिवार याविषयी अनासक्त होतो आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांपासून प्राप्त होणाऱ्या दुःखांविषयी सावध होतो. ज्ञानाच्या विकासाचे पर्यवसान भगवान वासुदेवांच्या सेवामय भक्तीत होत असते. अर्थात सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या विकासाचा परम उद्देश वासुदेवच आहेत. वासुदेवांच्या प्राप्तीच्या दिव्य स्तराकडे प्रगत करणाऱ्या ज्ञानाचा विकास म्हणजे वास्तविक ज्ञान होय. अनेक शाखातील प्राकृतिक विज्ञानाला भगवद्गीतेत अज्ञान संबोधून त्याचा निरादर केला आहे. प्राकृतिक विज्ञानाचा आत्यंतिक उद्देश इंद्रियांची तृप्ती करणे हा आहे. त्याचा अर्थ असा की भौतिक अस्तित्वाचा काळ अधिक वाढवणे आणि त्रितापांचे सातत्य चालूच ठेवणे. भौतिक अस्तित्वातील दुःखमय जीवनाचा काळ अधिक वाढवणे म्हणजे अज्ञान आहे. परंतु तेच प्राकृतिक विज्ञान आध्यात्मिक ज्ञानाकडे उन्मुख करीत असेल तर असे ज्ञान मनुष्याला भौतिक अस्तित्वाच्या दुःखमय जीवनाचा शेवट करून वासुदेव स्थितीवरील आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करण्यात सहाय्य करते. ती स्थिती सर्व प्रकारच्या तपस्यांना लागू आहे. तपस्या याचा अर्थ जीवनाचे उच्चतर उद्दिष्ट मिळवण्याकरिता स्वेच्छेने शारीरिक त्रास सहन करणे हा होय. रावण आणि हिरण्यकश्यपू यांनी इंद्रियतृप्तीचा हेतू साध्य करण्याकरिता कठोर यातना सहन केल्या. कधीकधी राजकारणी लोकसुद्धा राजकीय हेतू संपादन करण्यासाठी कडक प्रकारच्या तपश्चर्या करतात, पण ही वास्तविक तपस्या नव्हे. वासुदेवांचे ज्ञान होण्याकरिता मनुष्याने स्वेच्छेने शारीरिक असुविधा स्वीकाराव्यात, कारण तोच खऱ्या तपस्येचा मार्ग आहे. अन्यथा तपस्यांच्या सर्व प्रकारांचे वर्गीकरण रजोगुण आणि तमोगुण यात होते. रजोगुण आणि तमोगुण यामुळे जीवनाच्या दुःखांचा अंत होऊ शकत नाही. केवळ सत्वगुणच जीवनाची त्रिविध दुःखे नाहीशी करू शकतो. वसुदेव आणि देवकी हे भगवान श्रीकृष्णांचे मातापिता होते. त्यांनी भगवंतांना पुत्ररूपात प्राप्त करण्याकरिता खडतर तपश्चर्या केली. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत. भगवद्गीता 14.4 ते इतर सर्व जीवांचे आदिजीव आहेत. ते सर्व भोक्त्यांमध्ये मूळ शाश्वत भोक्ते आहेत. म्हणून अज्ञानी लोकांना वाटते त्याप्रमाणे कोणीही त्यांचा पिता होऊ शकत नाही. वसुदेव आणि देवकी यांच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा पुत्र होण्याचे मान्य केले. यास्तव मनुष्याला तपस्या करावयाचीच असेल तर त्याने ज्ञानाचा अंतिम हेतू असणाऱ्या वासुदेवांच्या प्राप्तीसाठीच ती करावी. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण हेच वासुदेव आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आदी भगवान श्रीकृष्ण स्वतःला असंख्य रूपात विस्तारित करतात. रूपांचा असा विस्तार त्यांच्या विविध शक्तींद्वारे केला जातो. त्यांच्या शक्तीही विविध प्रकारच्या आहेत आणि त्यांच्यात अंतरंगा शक्ती श्रेष्ठ आहे. बहिरंगा शक्ती गुणात्मक दृष्टीने निम्नतर आहे. भगवद्गीतेत त्यांचे वर्णन परा आणि अपरा प्रकृती असे करण्यात आले आहे. 7.4 ते 6. म्हणून अंतरंगा शक्तीच्या द्वारे प्रकट होणारे त्यांचे विविध रूपांचे प्रकाश आणि विस्तार हे श्रेष्ठ आहेत आणि जे विस्तार त्यांच्या बहिरंग शक्तीने संपन्न होतात ते निम्न प्रतीचे आहेत. जीव हे सुद्धा भगवंतांचेच विस्तार आहेत. भगवंतांच्या अंतरंगा शक्तीने ज्या जीवांचा विस्तार होतो ते नित्यमुक्त जीव आहेत आणि जे विस्तार बहिरंगा शक्तीचे आहेत ते नित्यबद्ध जीव आहेत. म्हणून ज्ञानाचे सर्व संस्कार, तप, यज्ञ, कर्मे यांचा हेतू आपल्यावर वर्चस्व करणाऱ्या गुणांचे परिवर्तन करणे हाच असावा. वर्तमान समयी आपण सर्वजण भगवंतांच्या बहिरंगा शक्तीद्वारे नियंत्रित आहोत. या प्रभावाच्या गुणवत्तेत परिवर्तन करण्यासाठी आपण दिव्य शक्तीच्या संवर्धनाचा प्रयास केला पाहिजे. भगवद्गीतेत म्हटले आहे की जे महात्मा आहेत किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीत रममाण होण्यापर्यंत ज्यांची मने विशाल झाली आहेत ते अंतरंगा शक्तीच्या प्रभावाखाली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे असे मनाची विशालता प्राप्त झालेले आत्मे भगवंतांच्या प्रेममय सेवेत निरंतर रममाण झालेले असतात. हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे.
हाच संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा आदेश आहे. कोणीही सकाम कर्माच्या चक्रात पडू नये किंवा दिव्य ज्ञानाविषयी शुष्क तर्क करू नयेत. प्रत्येकाने स्वतःला परमेश्वराच्या प्रेममय सेवेत त्वरित संलग्न करावे. तसेच कोणीही सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार करण्याच्या कामी भगवंतांच्या वेगवेगळ्या हातांच्या रूपाने कार्य करणाऱ्या देवतांची उपासना करू नये. अशा असंख्य शक्तिशाली देवता आहेत आणि त्या भौतिक जगाच्या बाह्य व्यवस्थेची काळजी घेतात. असे सर्व देव म्हणजे वासुदेवांचे वेगवेगळे सहाय्यक हात आहेत. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांचा देखील देवतांमध्ये समावेश होतो. परंतु भगवान विष्णू किंवा वासुदेव शाश्वतपणे दिव्यत्वात स्थित आहेत. जरी ते भौतिक जगाच्या सत्वगुणाचा स्वीकार करतात तरी ते गुणातीत आहेत. पुढील उदाहरणावरून हा विषय अधिक स्पष्ट होईल. कारागृहात बंदी असतात आणि व्यवस्थापकही असतात. हे व्यवस्थापक आणि बंदी असे दोघेही राजाच्या नियमांनी बांधलेले असतात. पण राजा जरी कधीकधी कारागृहात येतो तरी तो कारागृहाच्या नियमांनी बांधलेला नसतो. म्हणून राजा हा नेहमी कारागृहाच्या नियमांच्या पलीकडे असतो. याप्रमाणेच भगवान हे भौतिक जगाच्या नियमांच्या पलीकडे आहेत.